नमस्कार, मी सखाराम पवार, मुक्काम पोस्ट वाटंबरे. तरी आज आम्ही आलो आहोत सांगोला तहसील कार्यालयामध्ये. वाटंबरे गावचा एक सर्व्हिस रोड गेले कित्येक दिवस म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वीपासून अपूर्ण स्थितीत राहिलेला आहे. तर त्या संबंधित आम्ही तहसीलदार मॅडमला पत्र देण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आम्ही सांगोला तहसील कार्यालयामध्ये मॅडमला निवेदन देऊन आम्ही सध्या आलेलो आहोत. तरी यापूर्वीही तहसील मॅडमला, आमदारला, सर्वांना पत्रव्यवहार केला आहे, तरी सुद्धा ह्या कामाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत राहिलेलं आहे. परंतु आज आमच्या गावचे मानगंगा प्रवाहाचे संस्थापक, संपादक नंदकुमार गायकवाड यांनी आपला पत्रकारिता हा व्यवसाय न पाहता एक सामाजिक बांधिलकी आणि गावातील एक जागरूक नागरिक म्हणून वारंवार होणारे अपघात यांच्याकडे त्यांना ते सातत्याने त्यांच्या डोळ्यासमोर आल्यामुळे त्यांनी एक आपले सामाजिक बांधिलकी आणि एक जिम्मेदार नागरिक म्हणून आज त्यांच्या हस्ते आम्ही तहसीलदार मॅडमना एक निवेदन दिलेलं आहे वाटंबरे सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होण्यासंबंधित. तरी याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना निवेदन दिलेलं होतं, परंतु त्यांचं दुर्लक्ष झालं. काय प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे दुर्लक्ष झालं किंवा काही स्थानिक पुढाऱ्यांच्या स्त्रीयवादामुळे हा सर्व्हिस रोड गेले कित्येक दिवस झालं अपूर्ण स्थितीत राहिलेला आहे. तरी आज रोजी जरी पाहिलं तरी आज पातूर कित्येक तिथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. आज सुद्धा वाटंबर गावामध्ये जवळजवळ 10 ते 12 माणसं व्यक्ती अंथरुणावर हात पाय मोडून असं गंभीररित्या जखमी होऊन अंथरुणावर आहेत. आणि आजच गेल्या 3 दिवसापूर्वी आमच्या गावातील एक भोजलिंग पवार नावाचा युवक त्याच सर्व्हिस रोडच्या अडचणीमुळे अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. आज त्याची 3रा दिवस माती झालेली आहे. तरी सुद्धा एवढं गंभीर स्वरूपाचं इथं अपघात होऊन सुद्धा प्रशासनाने वारंवार तिथं दुर्लक्ष केलेले आहे. परंतु आज एक जिम्मेदार नागरिक आणि संपादक त्या खात्यातील माहिती असलेल्या माणसाकडून आम्ही मॅडमला अर्ज दिलेला आहे. तरी आता तरी ते आमचं काम सर्व्हिस रस्त्याचं पूर्ण होईल अशी आम्हाला गावकऱ्याला अपेक्षा आहे आणि निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांच्या निवेदनाला मी गावाच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देतो आणि आजपर्यंत झालेल्या दुर्लक्षाला प्रशासनानं आता तरी कारवाई करावी. नाही किंवा त्यांनी 8 दिवसाचं त्यांना मुदत दिलेली आहे रस्ता सुरू करण्यात. 8 दिवसाच्या आत जर रस्ता नाही चालू झाला तर जी नागरिकांचा संताप आहे त्या संतापाला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.